संपली. परंतु तुम्ही सगळे त्याचे साक्षीदार आहात. 2004-5 मध्ये की 70% एरिया मांजरामध्ये होता या जातीचा. आणि याच्यासारखी सुंदर जात भारतामध्ये नाही आहे. भारतामध्ये अशी जात अजून तयार झालेली नाही. किती जाती येऊ द्या. तर काय वैशिष्ट्य त्याच्यामध्ये की ऊस उत्पादन 100 टन पर एकर घेण्याची क्षमता आहे. त्याच्यामध्ये खोडव्याचं उत्पादन सुद्धा चांगले देण्याचे शेतकरी तुमच्याकडे होते. परंतु शेतकऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत की याचा खोडवा चांगला येत नाही, याला काटे नाही आहेत. आता तुम्हाला कुठं हाताने ऊस तोडायचा आहे? तोडायचा आहे का? नाही. पण आपल्याला रिकव्हरी वाढवायची. त्यामुळं तुमच्या ह्या ग्रुपमधला एक जण पुढे या. 671चं थोडंसं बेणं आणून आपण पायलट प्लॉट ह्याचे तयार करू आणि त्याच्यामधले काय निष्कर्ष आहेत ते आपण पाहूया. निष्कर्ष निश्चितपणे चांगलेच येणार आहेत. आता आपल्याला शेतकऱ्यांचे काही प्रश्न असले तर आता आपल्याला हार्वेस्टरने ऊस तोडायचे, त्यामुळे त्याला काटे असू नये तर काय असू, तुमची रिकव्हरी 12.5च्या पुढे गेलीच पाहिजे पुढच्या 2 वर्षाच्या पुढे. अशा पद्धतीने आपलं प्लॅनिंग झालं पाहिजे. त्याच्यासाठी उपयुक्त आहे. पण हे कोण करेल? तुम्हीच करू शकता. शेतकरी नाही करणार लगेच. तुम्हाला थोडंसं येऊन 8 एकर तुम्ही करा, आमच्या मार्गदर्शनाखाली करा. त्याचे काय रिझल्ट येते पाहू आपण, त्याप्रमाणे आपण पुढे जाऊ. तर ह्याच्यामध्ये कुठल्याही मेणाचं प्रमाण नाहीये. एकदम सोन्यासारखा पिवळा ऊस असतो. याच्यामध्ये फक्त काटे असतात याच्यामध्ये, एवढंच. परंतु याच्यामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता आहे. म्हणून तुमच्या मराठवाड्यामध्ये 70% शेतकऱ्यांनी 5 वर्षे जात घेतली. बरोबर की नाही? पण ताण तर मराठवाड्यामध्ये असतो, पण तरी सुद्धा जात 5-6 वर्ष होती. म्हणजे त्याच्यात तो गुण होता, हे लक्षात घ्या. सहजासहजी आपल्या भागामध्ये कुठली जात टिकत नाही मराठवाड्यामध्ये, सांगतो. कारण 4 वर्षांनी आपल्याकडे दुष्काळ येतो, बरं का? तर हे लक्षात घ्या. त्यामुळे ह्या जातीमध्ये चांगले गुण आहेत, हे निश्चित आहे. आणि याच्यापेक्षा चांगल्या जाती तयार करण्याचं आव्हान आमच्या समोर आहे. पण एवढी साखर देणाऱ्या जाती तयार करणं एवढं सोपं काम नाहीये. पण ते आपण बघतोय. पण तरी सुद्धा आता तुम्हाला 13.5-14 रिकव्हरी देणाऱ्या जातींमध्ये ही पहिली एकच आहे उपलब्ध. दुसरी